हॅलो एव्हरीवन. तर आज मी श्रावण सोमवार निमित्त घरी मुगाचा शिरा बनवत होते, तर म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी. तर इथं मी गरम तुपात सर्वप्रथम 3 चमचे रवा आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलं. ते मस्त तुपात छान फ्राय होऊ दिलं. त्याचा वास सुटल्यावर इथे मी मूग डाळाची बारीक भुकटी केलेली ती टाकली. तर इथे आधी मूग डाळ भिजवून घेतली, नंतर ती छान एकदम कोरडी लालसर होईपर्यंत भाजून घेतली आणि मग मिक्सरमधून ती बारीक केली आणि ती मूग डाळीची पूड मी टाकली. नंतर मग हे सगळं मिश्रण छान भाजून झाल्यावर त्यात आपल्याला दूध टाकायचं होतं, म्हणून आधी दूध गरम करून घेतलं आणि हवं तसं दूध त्यात मी ॲड करत गेले. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी, कोणाला घट्ट पातळ पाहिजे असतं तर त्यानुसार मी हळूहळू थोडं थोडं दूध ॲड करत गेली. तर इथे मी दूध टाकलं, ते मिक्स करत होते. नंतर दूध टाकल्यावर ते शिरा आपला छान वाफेवर होऊ द्यायचा. नंतर इथे मी दोन दोन फुलपत्र मूग डाळ होती, ते 2 फुलपत्र साखर टाकली. नंतर त्यात काजू बदामची भुकटी टाकली, वेलचीही टाकली आणि वरून थोडंसं तूप टाकलं. मस्त त्यामुळे एक छान लेअर येतो. सो थँक्यू.